नातवाचा एका मुलीसोबत असलेल्या जुन्या मैत्रीचा राग मनात धरून 7 ते 8 जणांच्या टोळक्याने एका 70 वर्षीय वयोवृद्धासह त्याच्या 2 पत्नींना मारहाण केल्याची धक्कादायक घटना अकोले तालुक्यातील विलासनगर पिसेवाडी येथे घडली आहे। या हल्ल्यात बाळू निंबाडोके वय 70 वर्ष यांसह त्यांच्या पत्नी व नातू यांना मारहाण करण्यात आली असून मुलीकडच्या लोकांच्या दहशतीमुळे हे कुटुंब सध्या प्रचंड दहशतीखाली वावरत आहे। घटना घडून अनेक दिवस झाले तरी पोलिसांनी अद्याप ठोस कारवाई केली नसल्याचे डोके कुटुंबाचे म्हणणे आहे। डुमराबाई बाळू डोके। काय झालं आजी नेमकी घटना काय घडली बरं? घटना घडली, नातून मुलगी म्हणे आणली, त्या लोक म्हणायचे, तर ती मुलगी इथं आलीच नाही तर काय काय आम्ही म्हणणार हा? आणि मग त्याने तेवढं कुठले हानमार करायला बर हानमान करून म्हणे आता तुमच्या घरावर कौल ठेवणार नाही भिकारड्या हो। यांच्या जवळ काय आहे भिकारडे? किती लोक होते? 7, 8, 10, 12 गडी होते। ते काय बारीक टुली जे नव्हते का? तुलाही मारलं का? मलाही मारलं। अजून कोणाला कोणाला मारलं? आमच्या मालकाला मारलं, आमच्या थोरल्या चौथीला मारलं, लेकाला मारलं, 2 नातू आहेत त्यांना मारलं, एकाचा मोबाईल फोडून टाकला। मग त्याच्यानंतर काय झालं आजी परत? काय मग ते सारखे गर्क मारू लागले, बरोबर मारू लागले पार गावसाईला। नाच जावई होता त्याला, त्याचा ऍक्सिडेंट झाले, टंगड मोडले ना। एक टंगड नीट आहे म्हणे, ते पण मोडून टाकणार आम्ही, तुला ठेवणारच नाही पार म्हणे, अक्कूलच्या सरणावर तुम्हाला जाळायलाच नेणार आम्ही, हा अशी म्हणत होते। तुम्हाला काय वाटलंय हे भिकाड्यानो? सजा भोगून आम्ही सांग, सजा भोगून पण तुमचं पुरेच पाडून, असा तो पोरीचा मामा म्हणत होता। डोके कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार 70 वर्षीय बाळू डोके यांच्या नातवाची काही महिन्यांपूर्वी एका मुलीसोबत मैत्री झाली होती। ही बाब मुलीच्या घरच्यांना समजल्यानंतर त्यांनी मुलाला मारहाण करून पुन्हा मैत्री न ठेवण्याचा दम दिला होता। त्यानंतर मुलाने त्या मुलीशी असलेला सर्व संपर्क तोडून टाकला होता असे त्याचे म्हणणे आहे। दरम्यान संबंधित मुलीचे लग्न दुसऱ्या ठिकाणी जमले होते, मात्र लग्नापूर्वीच ती मुलगी अचानक गायब झाली। मुलगी बेपत्ता झाल्याचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाईकांनी पुन्हा डोके यांच्या घराकडे मोर्चा वळवला। मुलगी तुमच्याकडेच आली आहे असा संशय घेत 7 ते 8 जणांच्या टोळक्याने वृद्ध आजोबा बाळू डोके आणि आजी नातवाला पाईप व लाकडाच्या साह्याने मारहाण केली। मुलगी आमच्याकडे आलीच नाही असे डोके कुटुंब वारंवार सांगत होते, तरी संबंधितांनी 70 वर्षाच्या वयोवृद्धाची कोणतीही तमा न बाळगता त्यांना मारहाण केली। मारहाणीनंतर पीडित वृद्ध बाळू डोके यांचा मुलगा लिंबा डोके यांनी 19 मे रोजी अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। मात्र तक्रार देऊन अनेक दिवस उलटले तरी पोलिसांनी अद्याप मारहाण करणाऱ्यांना साधे बोलावूनही घेतले नाही किंवा कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप डोके कुटुंबाने केला आहे। बाबा काय नाव आहे? बाळू लिंबा डोके। बर काय घटना घडली? ते आले आमच्या नातूला आणायचं, आम्हाला आणलं। बरं तुमच्या नातूला का हाणायचं? बरं काय झालं? त्यांनी त्या मुलीचा, कोणती मुली कुठं गेली त्यांची त्याच्यावर संशय धरला त्याने। बर मग आता ते इथं म्हणे आमची मुलगी दाखवा, इथं मुलगीच नाही तर कुठून दाखवायची? म्हणजे ती मुलगी तुम्ही इकडे आणली असा विषय आहे का काही? आणि त्यांना संशय आला त्यांना। बर संशय होता। आम्ही काय आणली नाही, पाहिली पण नाही, आम्हाला माहितच नाही। बर मग किती लोक होते काय? 10-12 जण होते ते। 10-12 जण होते? हा। कशाने मारलं तुम्हाला? काय अहो दांडक्याने आणलं, चापटीने आणलं, बुक्क्याने आणलं, लाकूड घेतलं, लाकडाने पण मारलं। काय म्हणत होते मारताना ते? मारताना म्हणा आमची पोरगी द्या। आता ती पोरगी नाही, कुठून द्यायची? तुम्हाला काय लागलं का? कुठं काय जखम लागली नाही, पण मुक्का मार आणला त्याने आम्हाला, लाता बुक्क्या आणल्या मारल्या बा। बर मग त्याच्यावर तुम्ही पोलीस स्टेशनला गेलते का? काही तक्रार दिली का? सकाळी पोरं गेलते कुतुळा, पण ते हेच नाही घेतलं तिथं, थांब ते म्हणे अकोलला जा। मग ते पोरं तिथून ठरून आले, तक्रार घेतली नाही? नाही घेतली तक्रार।
बर बर, मग तुमचं आता काय म्हणणं आहे नेमकी? त्याच्यावर नंतर मग आम्ही अक्कोलला गेलो दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी. हा. मग तिथं ते आम्ही म्हणलं ही लेखी द्यायची आम्हाला तिथं. हं. मग त्याने ती कशी दिली की ती पोरगी होती संग. मग त्याने कशी दिली मी एक अडाणी माणूस, मला त्यातलं काही कळालं. तेव्हा मग ते तक्रार दिली तिथं. बर, मग त्याच्यावर दुसरं नाही आम्ही काय केलं. मग आता तुमचं म्हणणं काय बाबा? आता आमचं काय, पण याने का बुवा आमच्याकडं काय आणीव नाही. हं. आणि मग याने बिन आणीव तर आम्हाला कायला मारायचं. हं. पोरीवर त्या नातूवर सोबत धरला मग नातूला मारायचं, आम्हाला कायला मारायचं. आम्ही काय केलं, आमच्यावर अन्याय झालाय तर पोलिसांनी बुवा त्याच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे बुवा. 70 वर्षाच्या असहाय्य वयोवृद्धाला आणि त्याच्या कुटुंबाला अशा प्रकारे मारहाण होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी डोके कुटुंबियांनी केली आहे.